आई हा निघूया ना चल. नाही नाही, मी नलूला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. आई ते कुठे गेलेत, कधी परत येणार आहेत काय आपल्याला काहीच माहित नाहीये. आणि मी सगळ्यांना फोन करून झाले, ते फोनही उचलत नाहीये बघ. नाही हो, मी येते असं सांगून सुद्धा नलू कुलूप लावून गेलीये. नक्कीच काहीतरी बिनसलंय. आई काय विचार करतेस? अरे नलू आहे रे ती, मैत्रीण आहे माझी. अशी तशी नाही, जीवाभावाची मैत्रीण आहे. आता इथपर्यंत आल्यावर तिला भेटल्याशिवाय मी काही जाणार नाही. ए ऐक ना गे बघ, समजा ती येईपर्यंत काय करणार आहेस मग? मी इथून हलणार नाहीये. नलू येस तर मी इथेच बसून राहणार आहे. तू रॉकीला फोन कर आणि त्याला सांग की इथे ये, गणपती मंदिरापाशी ये म्हणून. त्याचाच फोन आला. हाँ रॉकी बोल, कुठेस तू? यही पर हूँ ओम, किसी को ढूंढ रहा हूँ. आता हुआ मैं नलू मौसी के यहाँ. अरे इथे कोणीच नाहीये, इनफॅक्ट घरातच कोणी नाहीये. आम्ही ते गणपती मंदिर आहे ना त्या समोर बसलोय. ये तू ये. हाँ ओके. बिट्टू कुठे दिसत नाहीये. त्याला जाताना सांगितलं होतं पाहुणे येऊन गेली की फोन कर म्हणून. फोन तर केला होता त्यांना, पण मी कुठे हा मुलगा? अगदी मनासारखं झालं नाही देवदर्शन. अचानक ठरलेले प्लॅन्स छान होतात. आईच्या मनात आलं आणि आपण निघालो. मज्जा आली. वहिनी उघडा ना कुलूप. हा ते चावी शोधतीये. मी करू का मदत? काय काका, झालं का देवदर्शन? तुला बरी सगळी खबर असते रे बिट्टू शेठ. पूर्ण चाळीला माहितीये की साळवी कुटुंब देवदर्शनाला गेले होते. हो ना. काय होय ना. वहिनी प्रसाद सगळ्यांना नेऊन देतो नंतर. ठेवते पटकन मी. हो स्वीटू, हा पाणी आण ग. आणते, लगेच आणते. हे घे. शकुताईंसाठी प्रसाद घेऊन जा. हो. हा. अरे दादा कुठे राहिले? त्याला काहीतरी काम आठवलं तर तो उतरला. अच्छा. मला म्हणाल काम आटपून नंतर येतो. बर. नलू मौसी, नलू मौसी. जावई बापू तुम्ही असे उघडे? काय झालं? काय झालं? वो तुम्हारे एरिया का बिट्टू भाई है ना, और उसकी गैंग मेरे पीछे पड़ी थी. मेरा ये असर किया और मेरा टी शर्ट लेके भाग गए. या अरे देवा. ए गप्पा, काय पोरं आहेत नाही. सॉरी सॉरी. बिट्टू आहे ना एक नंबरचा आवली पोरगा आहे. मी बघून येतो. थांबा रॉकी दादा. पण रॉकीराव तुम्ही कसे आलात अचानक? मैं तो मम्मी जी के साथ कब से आया हूँ. मम्मी जी और ओम वो कोई मंदिर में बैठे हैं. मैं वो मंदिर ढूंढ रहा था, पण अजून सापडलंच नाही मला. देवळाजवळ आली. हा नलू मावशी, तिला फोन करून सांग ना तुम्ही आलात, म्हणजे ती येईल. शांत व्हा. चिने गेलाय ना. तुम्हाला आणि शकू मावशीला येऊन किती वेळ झाला? काफी टाइम हो गया. ये स्वीटू, उनको फोन करना और बुला लेना जल्दी. मैं ऐसे बाहर नहीं जाऊंगा. हाँ आई स्वेयर. शकू मावशी आल्या तेव्हा घराला कुलूप होतं. म्हणजे असं वाटलं असेल त्यांना. त्यांनी आधी कळवलं असतं तर आपण थांबलो असतो ना. हो ना. पण रॉकी दादा म्हणतात ते देव चौकातलाच असेल. चल आई, आपण घेऊन येऊ त्यांना. चल अगं चल ना, त्या कधीच्या येऊन थांबल्यात. चल. नाही तू नको जाऊस. का? नाही जाऊ दे.
चिन्या गेलाय बाहेर तर त्यांना कळलंच असेल आपण आलोय. मी पटकन चहा टाकते. चल. मी आले. आई काय झालंय तुला? काल घरी येताना पण मला काही तू सांगितलं नाहीस की तू का अचानक मला इथे घेऊन आली. तू चिडलेली होतीस म्हणून मीही काही विचारलं नाही. पण शकूमावशी घरापर्यंत येऊन गेल्या. ते तिथे वाट बघतात हे कळलंय तरी का मोठेपणा करतेस तू आई? हा, तुम्ही सख्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहात ना, आणि बाणी. मग चल त्यांना घेऊन येऊ आपण. चल. का असं वागतेस? आता तुला त्यांना जाऊन भेटायचंही नाहीये का? आई तुमच्यात भांडण झालंय काही? सांग ना, बोल ना, मला कसं कळणार? काही बोलायचं नाहीये ग. आई अगं शकूमावशींबद्दल बोलताना थकायची नाहीस तू. तुमच्या लहानपणचे किस्से सांगताना तुम्ही किती हसलायत, रडलायत. तूच नाही का मला सांगितलं होतंस की तुला कोणी काही बोललं की त्या कशा त्याला धडा शिकवायच्या. तू त्यांच्यासाठी डबा घेऊन जायचीस. आणि एक जण आजारी असेल तर दुसरी रात्रभर जागून तिची काळजी घ्यायची. आणि एक जण रडायला लागली तर दुसरीच्याही डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही. आता काय झालंय? काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांग ना. शकू माझी चांगली मैत्रीण आहे, अगदी जीवाभावाची आहे आणि राहील. पण काय आई? तू परत त्या घरी जावंस असं नाही वाटत मला. तू त्या घराशी काही संबंध ठेवायचा नाही. का अचानक असं काय झालंय? काल तुला कोणी काही बोललंय का? हा, मालविका ताई काही बोलल्या का? तुला काही खटकलंय का तिथे? म्हणजे मी तिथे जाऊन आळशी झालीये, मावशींना मदत करत नाही असं वाटतंय का तुला? आई तुला नक्की कोणी काही बोललं नाहीये ना? हा, सांग ना मला. स्वीटू मला कुणी काही बोललं नाही, कुणी काही सांगितलं नाही. आणि तुला वाटतंय ना त्यातलं मला काही वाटत नाहीये बाळा. मग काल मी जे पाहिलं ना ते शक्य नाहीये राजा. काय शक्य नाहीये? काय तू कशाबद्दल बोलतेस मला सांग. ओम बद्दल. ओमचं काय? बोल ना. त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर मी बोलेन त्याच्याशी. आई तो माझा चांगला मित्र आहे. आता सांग मला काय झालंय. स्वीटू काल तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलत होता ना तेव्हा मैत्री पुढचं काहीतरी बघितलं मी त्याच्या डोळ्यात. मला भीती वाटते स्वीटू. तो नकळत तुझ्या प्रेमात पडलाय. काय? नाही आई, कसं शक्य आहे? तो फक्त मित्र आहे माझा, फक्त मित्र. आई आहे मी तुझी बाळा, आणि आईला सगळं कळतं. आणि माझी मुलगी किती गोड आहे ना हे माहिती आहे मला. स्वीटू काल मी जे पाहिलं ना, ओमच्या नजरेत मला तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम दिसलं. नाही ग आई, काहीतरीच काय. ओम माझ्या प्रेमात का पडेल? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आई माझ्या मनात तसं खरंच काही नाहीये. खरंच मी शकूमावशींकडे जाऊन असलं काहीतरी करेन असं वाटलंच कसं तुला? मी तिकडे जाते राहते कारण मला नोकरी करायची. तुमचे खूप उपकार आहेत आपल्यावर, त्याची परतफेड करायची. एवढंच डोक्यात आहे आई माझ्या, एवढंच. खरंच आपल्या घराची मर्यादा मी कशी ओलांडली. आणि ओम माझा चांगला मित्र आहे, त्याचा खूप सपोर्ट आहे मला तिथे. आई खरंच एवढंच आहे आमच्यात. तुझे संस्कार आहेत माझ्यावर, निदान त्यावर तरी विश्वास ठेव आई. हो स्वीटू, पण काल मी जे काही पाहिलं ना ते. अगं तो तसाच आहे, तो फ्रेंडली आहे. तो आपल्या घरी आल्यावर सुद्धा कसा आपल्यातलाच एक होतो, पाहिलायस ना तू. आणि ओम माझ्या प्रेमात का पडेल? त्याचं लग्न ठरलंय मोमोशी. मालविका मॅम त्यांच्या एंगेजमेंटची तयारी करतायत. मग तुझा काहीतरी गैरसमज झालाय, बाकी काही नाही. जरा विचार कर. शकूमावशी तुझी बेस्ट फ्रेंड असली तरी ती लोक कुठे, आपण कुठे? आणि मोमोची फॅमिली आणि त्यांची फॅमिली एका स्टेटसचे आहेत ना. अशा सगळ्या गोष्टी स्टेटस बघून ठरतात की नाही? तू पाहिलंयस की मोमो कशी पॉश राहते आणि ओम पण कसा टिपटॉप राहतो. त्या दोघांचा जोडा शोभून दिसतोय. ह्यासाठी टाळत होतीस तू शकूमावशीला?
अगं मी काहीतरी चुकीचा विचार करेन म्हणून तू तुझी इतक्या वर्षांची मैत्री तोडणार होतीस आई? त्यापेक्षा माझे कान धरून मला समज द्यायची ना. ओमला ओरडायचंस, धपाटा घालायचास त्याला. तुझ्या हातचा धपाटा सुद्धा आनंदाने खाल्ला असता त्याने. काय ग? नाही ग, मी शकूवर नाही चिडले. नाही ना? मग चल त्यांना घेऊन येऊया आपण आई. चल. हो, थांब थांब थांब. खरंच माझं चुकलं. मी पण ना, हे, तू भिकूकडे जा आणि वडे घेऊन ये. हा, चल. चल, थांब थांब थांब, आले. ए नलू मावशी, शकू आले ग मी. अगं काय चिडलीस का ग तू माझ्यावर? रुसलीस का शकू? असं नको ना करू सोन्या. शकू बोल ना माझ्याशी. पारावर बसलीस. आठवतंय आपण सागरगोटे खेळायचो, चिंचा खायचो, खूप धमाल करायचो. शकू आपण केवढं खेळायचो. लपंडाव म्हणा, लपाछुपी म्हणा. हे आठवतंय एकदा तू ना खेळता खेळता पडली होतीस, खूप लागलं होतं तुला आणि आईने जे धपाटे घातले होते. तुला नाही मला, माझ्यामुळे तू पडली होतीस ना. शकू नको ना रुसूस, बोल ना माझ्याशी. ए शकू, तुला आठवतंय एकदा तुझी आई तुझ्यावर खूप रागवली होती आणि तू चिडलीस आणि येऊन अशीच पारावर बसलीस. बरं तुला विचारलं काय झालं? तू कोणाला काहीच सांगायला तयार नाहीस. घरी जर म्हटलं तर तेही ऐकायला तयार नाहीस. तुझा राग म्हणजे काय? सगळ्यांचीच परीक्षा नाही का? आणि माझी शकू चिडली, नलूशिवाय पर्याय नाही. मग मी तुझा आवडता भिकूचा वडा आणून तुला समजावलं होतं. भिकूचा वडा कुठे आहे का शेटू? भिकूचा वडा वडा हवाय ना? मग आधी घरी यायचं. ओम, हिला सांग मला हिच्या घरी यायचं नाहीये. मी फोन केला होता, येते म्हणाले होते. मुद्दाम कुलूप लावून एकटीच गेली देवदर्शनाला. सोबत गेलो असतो ना. मला नाही जायचं हिच्या घरी. ठीक आहे मग तुझ्या वाटणीचा वडा पण मीच खाईन. भिकूचा वडा असा दाखवून न्यायचा नसतो, पाप लागतं. इतक्या लांबून आले, पारावर बसायला आलेलं नाहीये मी. घरी चल. तुझ्यासाठी येत नाहीये, वड्यांसाठी येते. वड्यासाठी पण ये, पण चल. शकू, शकू आरामात खा. माहितीये मला इथे घर आहे. मी येऊन गेलीये मघाशी. अरे आज तुम्ही आम्हाला सरप्राईजच दिलात. अरे ओम, ये ना ये ना. कसे आहेत काका? मस्त मजेत. कसे आहेत सगळे? जावई बापू आलेत ना, आम्ही खुश आहोत. हो का? अच्छा, नमस्ते. अय्या रॉकी, ए कपडे कुठे गेले तुझे? वो मम्मी जी, वो चाल के बच्चे लोग ना बहुत शरारती है. उन्होंने मेरा टी शर्ट लेके भाग गए. जी अय्या खरंच? काय ग? अगं ती चाळीतली पोरं ग. हे का हादरत बसला इथे? बेटाची हमारे पहले पहुंच गए. हाँ मम्मी जी. अय्या वडे थांबा, आले. भिकूचा वडा. तुला अजिबात मिळणार नाहीये. अगं नाही, चल बाजूला हो.
मी सांगितलं होतं मी येतेय तरी तू मुद्दाम कुलूप लावून गेलीयस. शकू अगं मी फक्त वड्यासाठी घरामध्ये आले, माझा राग गेलेला नाहीये अजून. चुकलं ग बाई. ए शकू आता सॉरी ना. आता काय करू मग मी? कान पकडून उठा बशा काढू का? काढ बरं. हा बरं ठीक आहे काढते. मी काढते. अहो वहिनी, शकू बस झालं. अहो वहिनी, दादापेक्षा जास्त धाक तुम्हाला शकूताईंचाच आहे. मी मस्त चहा करून आणते आपल्यासाठी. प्लीज कर, प्लीज कर. आलं घातलेला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे मला. आज सकाळी फिक्का चहा प्यायले ना इतकं डोकं दुखायला लागलं माझं. प्लीज कर जा. आलेच. हा मग आई, मला एक फोन करायचा होता. मी आलोच. अर्जंट फोन आहे. हो, सारखे फोन चालू असतात त्याचे. तुलाही हवाय ते काय खादडतोयस तू इथे बसून? झालाय चहा आणते. नाही, चहा झालाय का नाही विचारायला नाही आलो मी. मग तुला काहीच लक्षात नाही आलं? कशाबद्दल? माझ्यासाठी गिफ्ट आहे. मी पहिल्या पगारातून सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतलं होतं, पण तुला नव्हतं घेतलं म्हणून तुझ्यासाठी. तुझी भेट होणार नाही असं वाटलं होतं, म्हणून याला इथेच ठेवून जात होतो. हाही तुला मिस करत होता, म्हणून मी याला इथेच ठेवून जाणार होतो. पण आता तू भेटलीयस आणि तू तिथे आल्यानंतर तर भेट झाली ना, तेवढं बास आहे. नाही स्वीटू, तुझ्याशिवाय घरी काहीच मजा येत नाही. हा बघ कसा बोर झालाय. म्हणून तर आम्ही घ्यायला आलोय तुला दोघंही. ओम, मी परत नाही येणार आहे तुमच्याकडे राहायला.